ऋतिक कंगनाबाद पुन्हा चर्चेत। ऋतिकच्या वक्तव्यावर कंगनाची कमेंट, तर कंगनाच्या वक्तव्यानंतर पुन्हा नवा वाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे काका बाळासाहेब फडणवीसांचं पुण्यात मोठं वक्तव्य। आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होऊ शकतो, बाळासाहेब फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। केंद्रात येऊन मनुष्यबळ मंत्रालय सांभाळा, मोदींनी फडणवीसांना सूचना दिल्याचं राऊतांचं वक्तव्य। महाराष्ट्रात तुमच्या पसंतीचा सीएम नेमू, आश्वासन दिल्याचं केलं मोठं विधान। शिंदेंच्या लोकांकडे तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोऱ्या वाढल्या आहेत। सिद्धिविनायक दान चोरीच्या आरोपावर राऊतांची टीका, राऊतांचा सदा सरवणकरांना प्रत्यक्ष टोला। कार्यकर्त्यांनी दुधाने नाना पटोलेंचे पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसच्या नेत्यांची संस्कार आणि संस्कृती तशीच बावनकुळेंची टीका। पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेनेही शाळेतील मुलांकडून धुवून घेतले पाय। येणारा काळ आपला चमत्कार दाखवावा लागेल, बीडमधल्या कार्यक्रमात धनंजय मुंडेंचं विधान। तर राजकारणातून कधी कधी निवृत्त व्हावं वाटतं, पण जनतेचा उत्साह पाहून उभारी येते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी। 30 जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृत लागू। नव्या कायद्यानं बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध। तर प्रकाश आंबेडकर नव्या कायद्याला कोर्टात आव्हान देणार। माझ्यावर टीका होते, पण तरी मी निवडून येतो, कारण माझा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे। गुलाबराव पाटलांच्या विधानाची चर्चा। अलिबागमधील कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य। जिल्हा प्रशासनानं विश्वासात न घेतल्याचा सुनील तटकरेंचा आरोप। बावनकुळेंनी दिलगिरी व्यक्त करून वादावर टाकला पडदा। बुधवारी सीजेपीच्या कोर कमिटीची बैठक। संभाजीनगरातील दिपकेंच्या घरात बैठक होणार असल्याची माहिती। पुढील ध्येय धोरण भूमिका ठरवण्यात येणार असल्याची माहिती। अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा, सुरतच्या आरटीआय कार्यकर्त्यांची मागणी। दिपकेंच्या वडिलांनी मुलाला परदेशात कसं पाठवलं, अमित तिवारींचा सवाल। परदेशी शिक्षणाच्या खर्चावरून वाद। ईडीकडून बंदुखराच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर। खरातनं 1000च्या अंगठ्यांची जोडी 2,62,000 विकली, तर मत दैवी असल्याचं सांगून तब्बल 7 लाख प्रति लिटर दरानं विकल्याचा आरोप। मुंबईत काजू कतलीमध्ये आढळली गंजलेली पिन। मुंबईतील ऑपेरा हाऊस परिसरातील प्रकार। अतिवृष्टीमुळे नंदुरबारच्या नवापूरमध्ये पूर, जनजीवन विस्कळीत। तर नांदेड, हिंगोली, यवतमाळमध्ये जोरदार पावसानं सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। पंढरपुरातील भीमा नदीनं इशारा पातळी ओलांडली। नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल। उजनी आणि वीर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीतील पाणी पातळीत वाढ। धुळ्याच्या लळिंगकुरण धबधब्याजवळ काही तरुण पर्यटक थोडक्यात बचावले। प्रसंगावधान राखत झाडाचा आधार घेतल्यानं वाचला जीव।